आतंकवादी मुर्दाबाद, आतंकवादी मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवादी मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवादी मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवादी मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवादी मुर्दाबाद। नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है, आतंकवादी भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, आतंकवादी बड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, आतंकवादी भड़वा 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 है, नीम का पत्ता कड़वा है, आतंकवादी बड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, आतंकवादी बड़वा है। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादी मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादी मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादी मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादी मुर्दाबाद। नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है, आमचं तत्व हिंदुत्व, हिंदुत्व, आमचं तत्व हिंदुत्व, हिंदुत्व, आमचं तत्व हिंदुत्व, हिंदुत्व, आमचं तत्व हिंदुत्व, हिंदुत्व, आमचं तत्व हिंदुत्व, हिंदुत्व। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादी मुर्दाबाद, दहशतवादी मुर्दाबाद, दहशतवादी हाय हाय। अरे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, आमचा धर्म आमचा तत्व हिंदुत्व, नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है। सर्वप्रथम कालच्या झालेल्या फॅड हल्ल्याचा आम्ही सर्व शिवसैनिक कुर्ला विधानसभा तर्फे त्याचा निषेध करतो। सेम सेम सेम। आज आपल्याला माहित आहे गेल्या 2014 पासून या देशामध्ये शांतता होती, विशेषतः काश्मीरमध्ये शांतता होती। जेव्हापासून प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी साहेबांनी टेकओव्हर केलं, काश्मीर हा पर्यटकांनी भरलेला होता आणि हेच यांच्या डोळ्यात खुपत आहे। पहिलं म्हणजे 370 कलम, दुसरं म्हणजे आता झालेलं वक्फ बिल, या संदर्भामध्ये हा यांच्या डोळ्यात खुपणारी गोष्ट आहे। आणि मला हेच सांगायचं आहे की आज आपल्या पर्यटकांवर झालेला हल्ला हा अतिशय दुर्दम्य असा आहे आणि आपण सर्वजणच या ठिकाणी या पाकिस्तानमध्ये आपल्या काश्मीरमध्ये आपण सर्वजणच जाणार आहोत। परंतु मला हे सांगायचं आहे की आता आपल्या विरोधकांचे तरी डोळे उघडू दे, कारण आपण या पाक धार्जिण्या मुस्लिमांना कशा प्रकारे आपण सहकार्य करतोय आणि मतांसाठी सहकार्य करतोय आणि सपोर्ट करतोय, तर यांचे डोळे आता उघडू दे। आणि एवढंच बोलतो आणि परत एकदा या पाकिस्तानचा निषेध करतो। मला माहीत आहे की आपलं जे सैन्य आहे, गृहमंत्री श्री अमितजी आणि आपले पंतप्रधान मोदी साहेब याचा निषेध केल्याशिवाय, याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं सैन्य सुद्धा याच्यावरती तुटून पडेल याची आम्हाला सर्वांना खात्री आहे। परत एकदा या पाकिस्तानचा मी निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत। गेले 10 वर्ष आपले कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहाजी यांनी ज्या पद्धतीमध्ये काश्मीर भागामध्ये काही निर्णय घेतले, त्याच्यामुळे दहशतवादी इतके वर्ष गप्प बसले होते। परंतु आज तगाच्या इतिहासात कधी न झालेली गोष्ट म्हणजे पर्यटकांवरती कधी यापूर्वी हल्ला झाला नव्हता। तो हल्ला काल संध्याकाळी करण्यात आला। नुसता हल्ला असाही विषय नाहीये, त्या ठिकाणी जे अतिरेकी आले होते त्या अतिरेक्यांनी
ज्यांच्यावरती गोळ्या झाडल्या त्यांची नावं विचारली, त्यांचा धर्म विचारला आणि वेचून गोळ्या मारल्यासारख्या हे केल्या. त्यामध्ये साधारणतः एक 28 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यातले महाराष्ट्रातले देखील 2 लोक आहेत. वास्तविक पाहता अशा पद्धतीचे हल्ले झाल्यानंतर जी ऍक्शनला रिएक्शन झाली पाहिजे ती होणार याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. कारण त्यावेळेला पुलवामामध्ये हल्ला झाला होता, त्याही वेळेला सर्जिकल स्ट्राईक झाला होता. त्याच्यामुळे काल संध्याकाळी हा हल्ला झाल्यानंतर आपले सन्माननीय गृहमंत्री ते स्वतः काश्मीरला पोहोचले. आपले पंतप्रधान जे परदेश दौऱ्यावरती होते त्यांनी तो दौरा सुद्धा अर्धवट टाकून ते भारताकडे यायला निघाले. मला एक खात्री आहे की या वेळेला जी काय रिएक्शन होईल ती एवढी जबरदस्त असेल की यापुढे हे अशा पद्धतीचं धाडस करायचं कुठलाही अतिरेकी किंवा कुठलाही पाक दर्जिना नागरिक करणार नाही. फक्त एक अपेक्षा आहे की ज्या पद्धतीमध्ये आज आपण सगळे रस्त्यावरती या गोष्टीचा निषेध करतो आहोत त्याच पद्धतीमध्ये सर्व लोकांनी, सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या, सर्व पंथाच्या, सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्रित येऊन आपल्या सरकारच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायला पाहिजे. आपल्या पोलीस दलाच्या पाठीमागे, आपल्या आर्मीच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. कारण कधीही लक्षात ठेवा, ही जी मंडळी असतात ही प्राण पणाला लावून आपलं रक्षण करत असतात, आपल्या देशाचं रक्षण करत असतात. अशा वेळेला कुठलेही राजकारण या गोष्टीमध्ये आणू नये या मताचा मी आहे. त्याच्यामुळे या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. आपले सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, आपले पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील त्या ठिकाणी संपर्क केलेला आहे. काल त्यांनी देखील प्रेस घेतली होती, त्याच्यात देखील त्यांनी सांगितलंय की कधीही काही मदत लागली हेल्पलाईन नंबर वगैरे त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहेत. महाराष्ट्रातले जे लोक अडकलेले आहेत त्यांच्यासाठी देखील आपलं महायुतीचं जे सरकार आहे ते प्रयत्न करत आहे. मी या ठिकाणी जे या भ्याड हल्ल्यामध्ये, दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये जे बळी पडले त्या सगळ्यांना श्रद्धांजली वाहतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो की त्यांना हुतात्म्यास शांती मिळो. आणि जसं मी म्हटलं की लवकरात लवकर या ऍक्शनची रिॲक्शन हो. धन्यवाद.